नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमच्या आपल्या मिनी ब्लॉगमध्ये। तर जसं मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, मी माझ्या आजोळी आली आहे। तर आजोळी बघा कसं निसर्गरम्य वातावरण आहे, पक्ष्यांचा चिवचिवाट, आणि इथे बघा पॅशन फ्रूटची फळं आलेली आहेत आणि बदामाच्या झाडाला बदाम सुद्धा लगडलेले आहेत। वेगवेगळ्या प्रकारचे रोप इथे बघू शकता तुम्ही। माझ्या बहिणीला खूप आवड आहे वेगवेगळ्या प्रकारची रोपं आणून लावण्याची। इथे सकाळी सकाळी बघा मावशी भाजीला लाडी कुडी लावती खेळण्यासाठी, पण भाजीचा मूड नाही आहे सध्या खेळण्याचा। इथे चालू आहे आपल्या काही करामती। ते सकाळी सकाळी स्वयंपाकाची तयारी चालू आहे। बघा जेव्हा भाजी आणि मावशी एकमेकांना भेटतात त्यांची कशी मस्ती सुरू होते। इकडे बघा खूप दिवसानंतर भेटल्यामुळे मावशांना काय करू नी काय नको असं झालं होतं। तिच्यासोबत वेगवेगळ्या प्रकारचे फोटो काढतायत, खेळतायत, काय काय नको ते तिच्यासोबत ॲक्टिव्हिटी करतायत। तर बघा तिला पोज द्यायला लावतायत। खरंच बहिणीचं लेकरू हे बहिणीपेक्षा जास्त प्रिय असते, मला त्यांना बघून कळालं। चेरू हाय, इथे बघा मस्ती सुरूच आहे। हाय या इथे मामे बहिणी, आत्ते बहिणी, चेरू आणि डुगू। मावशीला काही करमत नाही भाचीला सोडून, त्यांची काही ना काही करामती सुरूच आहे। गाणे म्हणायला लावणे, डान्स करायला लावणे, आणि माझं पिल्लू सुद्धा बघा किती गोड सगळं ऐकतंय आणि करतंय। मावशीला बिलकुल नाराज नाही करत आहे पिल्लू, कशी खेळते तिच्यासोबत। त्यानंतर इव्हिनिंगला आम्ही जायला निघालो डोंगरावरच्या देवीकडे। तर माझं बालपण इथं गेलेलं असल्यामुळे मी खूप वेळा इथे आलेली आहे। तर माझी इच्छा होती की मी चेरूला सुद्धा इकडे घेऊन यावं दर्शनासाठी। त्याच्यामुळे आम्ही सगळे सोबत होतो, तर मी म्हटलं आपण जाऊन येऊया। मग इव्हिनिंगला आम्ही सगळेजण निघालो, माझी भावंड आणि माझे पप्पा त्यांच्या नातींना घेऊन। खूप छान निसर्गरम्य असं वातावरण होतं। पाऊस जास्त पडलेला त्याच्यामुळे जांभळीचं तळं सुद्धा खूप भरलेलं आणि खूप छान व्ह्यू दिसत होता वरून। इथे चेरी काही तिच्या बाबांना सोडायला तयारच नव्हती। आम्ही इकडे मागेच, तर माझे पप्पा त्यांच्या नातींना घेऊन किती समोर गेलेत बघा। ते मंदिरात पोहोचले आणि आम्ही अजून मागे। खूप छान मंदिर आहे, तिथलं वातावरण सुद्धा खूप फ्रेश, तिथून निघावं असं वाटतच नाही। तिथं आम्ही मंदिरात प्रवेश केला तर बघा छान अशी रांगोळी काढलेली। मंदिर लॉक होतं, ती चावी नव्हती, त्याच्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतले। इथे बघा या बहिणी देवीचे दर्शन घेताना। त्यानंतर आम्ही तिथे थोडीशी पूजा वगैरे करून घेतली। माझ्या पिल्लूला बघा सांगावं लागत नाही दर्शन घ्यायचं, काय करायचं, किती लहान वयात तिला कळायला लागलंय। लहान असताना मी नेहमी या मंदिरामध्ये यायची, तर तेव्हाचे जे क्षण होते ते मला आठवत होते, आणि तेव्हाच्या काही ज्या आठवणी आहेत ते माझ्या भावंडांसोबत सुद्धा मी शेअर केल्या। नंतर सगळ्यांना प्रसाद दिला, नारळ आणि साखरेचा। इथे परत माऊसोबत गेली आणि दर्शन घ्यायला लागली। तिला असं बाहेर गेलं म्हणजे खूप छान वाटतं, खूप आवडतं तिला असं फिरायला। नंतर आम्ही मंदिराला प्रदक्षिणा घातल्या।
चेरीसाठी हे सगळं नवीन होतं, कारण की तिला फर्स्ट टाईम असं कुठेतरी डोंगरावरती घेऊन आले होते. आणि डोंगर जास्त उंच नाही पण थोडाफार आहे आणि थोडंसं वेगळा एक्सपिरियन्स आहे तिच्यासाठी. ती खूप छान एन्जॉय करत होती. इथे बघा मंदिराच्या शेजारी थोडंसं सभागृह आहे, तिथं बसण्यासाठी जागा केलेली आहे. इथं या दोघ्या बहिणींची मस्ती चालू आहे. चेरीला तर असं झालं होतं काय करू काय नाही, किती किलो आणि किती नाही. एका जागी बसायचं तर नावच घेत नव्हती. बाबांना परेशान करून सोडलं तिने. आणि व्ह्यू इतका सुंदर होता की सगळेजण तेच बघत होते. नंतर आम्ही निघालो घरी जायला. चेरी चालली तिच्या बाबासोबत. बाबांना तर काही सोडतच नाही, परेशान करून सोडते त्यांना. नंतर ही आमची कझिन गँग. माझ्या भावंडांना आवडत नाही जास्त व्हिडिओमध्ये यायला. भावंडांना म्हणण्यापेक्षा भावांना आवडत नाही, माझ्या बहिणी येतात. नंतर आमच्या दोघीचा फोटो सेशन सुरू होता. चेरी म्हणे नको आई फोटो नको काढायला. इथे रात्रीचा स्वयंपाक बनवण्याची तयारी. पाहुणे भरपूर आलेले होते, तर त्यामुळे आज बेसन भाकरी आणि पोळीचा बेत होता. ते आमची मस्ती सुरू. जेवणाचं ताट रेडी आहे, या जेवायला. नंतर नेक्स्ट डे मॉर्निंग बघा सगळेजण चहासोबत टोस्ट खातात आणि आमच्या चेरी मॅडम पाण्यासोबत टोस्ट खातात. तिला दूधही नको असतं. आणि जांभळीला म्हणजे माझ्या आजोळीची इतकी रुळली की सगळीकडे पळत होती, खेळत होती. आणि नंतर दुपारच्या वेळेला आम्ही सगळ्या भावांना मिळून बसलेलो, गप्पा केला. ते बघा चेरी मावशीला त्रास होऊ नये म्हणून भांडे धुवू लागते, त्यांना मदत करते. किती शहाणं झालेली. मदत करते की काम वाढवते तेच कळत नाही. नंतर माझ्या बहिणीने खास माझ्यासाठी बिर्याणी बनवली होती, मला आवडते म्हणून. आणि दुपारी परत ह्यांची मस्ती सुरू. मावशीच्या तालावर नाचायला माझे लेकरू रेडी. एकटीच किती वेळ नाचणार म्हणून मावशीला पण घेतलं सोबत आणि लागली डान्स करायला. दोघी बहिणींचा डान्स सुरू आमच्या फेवरेट गाण्यावरती. आणि संध्याकाळी वेळ झाली निघायची. निघावं असं वाटत नाही, पाय जड होतात पण निघावं तर लागणार. तर सगळ्यांना टाटा बाय बाय केला आणि आम्ही निघालो घरी जायला. इथं चेरीची सगळेजण मजा घेत आहेत, कारण की लहान बाळ घेतले माझ्या मम्मीने आणि सगळेजण तिला चिडवत आहेत. तर असा होता आजचा ब्लॉग. तुम्हाला नक्कीच आवडला असणार. आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. ब्लॉग बघण्यासाठी थँक्यू. बाय.